या बाप्पाला एकुलता एक लेवक आहे, त्या लेवकाचं नाव काशीनाथ. हा काशीनाथ लय हुशार आहे. पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जातो पुण्याला, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. नंतर तो तालुक्याच्या शाळेत येतो गंगाखेडला, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. नंतर तो परभणीला येतो जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. नंतर तो मुंबईला जातो, तिथं बी काशीनाथ. त्याचं शिक्षण आटकतं म्हणून तो लंडनला जातो, तिथं बी काशीनाथ पहिल्या नंबरात पास होतो. पण पास होता 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 एक घोटाळा करतो. एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो, तिथलं गोड स्वप्न घेऊन तो आपल्या गावी परततो. गावी आल्यानंतर काशीनाथचे वडील बाप्पा काशीनाथला लग्नाचा आग्रह धरतात. काशीनाथ नकार देतो. मग बाप्पाची आणि काशीनाथची तंतन होती, धुसफूस होती, बाचाबाची होती. काही अटी लादल्या जातात, काशीनाथ त्या स्वीकारतो आणि हे लग्न निश्चित होतं. आता काशीनाथचं हे जे घर आहे त्यात काशीनाथची आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, पोट्टे, सोट्टे, चिल्ले, पिल्ले, लेकर, बाळ, ज्याला खेड्याच्या भाषेमध्ये बारदान म्हणतात, असा बारदाना घरामध्ये. या बारदानात एक तरतरीत पोट्ट आहे, त्या पोराचं नाव बाबण्या. हा बाबण्या किती शिकला असं जर तुम्ही बाप्पाला विचारलं तर बाप्पा म्हणतात आमचा बाबण्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे. हा नॉन मॅट्रिक पास असलेला बाबण्या हे लग्न जमवतो आणि अख्खं वराडच्या वराड लंडनला घेऊन जातो. आपण अशी कल्पना करा की बाप्पाचं घर आहे, बैठक आहे. या बैठकीला उजव्या बाजूला एक दरुज आहे, डाव्या बाजूला एक दरुज आहे, माग एक दरुज आहे, आजूबाजूला शेत आहे ज्याला आपल्या खेड्याच्या भाषेमध्ये वावर असं म्हणतात. हे माग भिताड आहे. या भिताडीला काही फोटो लटकलेले आहेत. गणपतीचा फोटो आहे, मारुतीचा फोटो आहे, सरस्वतीचा फोटो आहे, खंडोबाचा फोटो आहे, गजानन महाराजाचा फोटो आहे. आणि या फोटोंच्या मध्ये गांधी नेहरू घुसलेले. फोटोच्या खाली उदबत्त्या लव 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 लव. फोटोच्या काचा इतक्या काळ्या भांगार का त्या काचा कधी कधी ग्रहण पाहायला कामाला येतात. काशीनाथ लंडनहून येतो आणि बाप्पा त्याला बोलून घेतात. इथून वराड निघाले, लंडनलाची सुरुवात होते. घरामध्ये आहे का कोणी? काशीनाथ, हे काशीनाथ. कुठं गेलं पोरग कोणच ठाऊ? बाबण्या, अय बाबण्या इकडी. अरे इकडं ना बाबा, तिकडूनच काय टांगड्या हलवी तू इकडं. मला बोललो बाबा तुम्ही मला बोलविला काय? हा तुला बोलविलं. काशीनाथ कुठे गेला? दादा दादा वावरात गेला ना, वावरात गेला ना तो. वावरात वावरात कशाला गेला? वावरात उसाला पाणी घ्यायला गेला तो. उसाला पाणी, उसाला पाणी. बाबने त्याला कळतं का उसाला किती पाणी घालतात, कुठं घालतात, कसं घालतात? जा त्याला म्हणा बाप्पानी बोलविलंय. काय पोरगे जिथं पाणी घालायचं नाही तिथे घालून बांधल्या ठिकाणी पाणी घालायचं. मला पोराचं हे कळून नाही रे. एवढं शिकलं समजलं तरी इकडे बोलतोय तिकडे बोलतोय. त्याच्या मनातला गोंधळ बाप म्हणून ज्या दिवशी मला कळलं तो काशीनाथ काय करत होता वावरामध्ये. अरे बाबा काय करत होता तू तिकडे शेतात? आय एम सॉरी बाबा, आय एम सॉरी. I was just thinking to change my agriculture structure. Yes. अरे काय नाव नाही, फेज. काशीनाथ तुला किती तर सांगितलं बोलताना मायच्या भाषेत बोल, मराठीत बोल. काय म्हणते बाबा? म्हणजे त्याचं काय बाबा की आपण आपल्या शेतामध्ये एवढा पैसा टाकतो, एवढे काम करते, ते काम करतात, त्याचे आपल्याला रिटर्न्स उत्पादन मिळालं पाहिजे, ते मिळत नाही. काशीनाथ तुला काय वाटतं? शिकून सोडून आला वावरामध्ये हात घालतं तर मोठी भाई देणार. आमच्या की जिंदगी चाली ना बाबा वावरामध्ये, तरी अजून आम्हाला सुधरवलं. त्या बघ काशीनाथ माझं वय होत आलेलं आहे, तुझ्या मायचं वय होत आलेलं आहे. घरामध्ये आजी आहे, जुनं कोड ते कवा कटकन मोडल, त्याचा काही नियम आहे का? तेव्हा तुझे दोनाचे 4 हात झाले की तू तुझे कामं करायला मोकळा, आम्ही हरिहरी करायला मोकळी. नाही म्हणजे लोक विचारतात पुसतात म्हणून म्हणलं. परवा ती ताडकळ शालते चांगली पोरगी नाही, मिरखेल नाही, पूर्णा नाही, कुणकळस नाही. अरे अशी कशी रे पोरं तुम्ही? आम्ही बरं मनामध्ये आलं की ठोकत येतो ताण. काशीनाथ माणसानं मनामध्ये नाही ठेवा. छातीचा भात असा खेळता राहायला पाहिजे. फासफूस बोल. काय म्हणणं काय बाबा? म्हणजे त्याचं काय बाबा की इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू एक्सप्रेस. आय डोंट नो हाऊ टू एक्सप्रेस. देअरफॉर आय फील इट बिट ऑकवर्ड. देअरफॉर आय फील
जमिनीचा पापडा नको काढू. अंगठावरी कर स्पष्ट बोल ना. बाबा म्हणजे मला जे काय सांगायचं ते मी मोयला सांगितलंय. सो प्लीज तुम्ही मोयला विचारा. असं मग पाठवून दे तुझ्या मोयला. काय सांगितलंय कोणा ठाऊक मोयला. तिला म्हणावं लवकरी र बाप्पानी बोलवले लवकरी म्हणावं. हे आमचं खटलंही येणार नाही लोक. बाईलही चिंगट आहे. बाई बसली तर उठत नाही, उठली तर बसत नाही. दिवसभर चुलखांडाजवळ बसून असते. रांदा वाडा गोष्टी काय आणि घरातले पोट्टे तसेच हो. दिवसभर हादड हादड हादड. काशीनाथ अरे बाबा तिला म्हणावं तरी बापानं बोलवलंय. नाहीतर असं व्हायचं का नाही का एकदा ती चुलखांडाजवळ बसली का नाही आणि तिचं एकदा सुरू झालं का नाही का मग मला बनविलं का तुम्ही मला बनविलं का तुम्ही मला काशीनाथ काय बोलला का तुमच्या बोलला हो आता बोलला म्हणते तर रापाने काय बोलला. आता काय करू मी वसच नको करतो माझ्या अंगावर. नाही ते काय ते मंदीचं काट सकाळपासून चुलखंडाजवळ बसून भुब्बू 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 करायले. ते पोटे तसे तुम्ही असे मी तरी कुठं पाहू. माझी अवस्था म्हणजे बाई बसन काम दिसन अशी झाली. पण काय बोलला काय अहो सांगते. अहो इकडं या इकडं या इकडं या. तुम्ही त्याला कुठं पाठवलं तर लंडनला का फलटनला. तिकडं तिकडं त्यांनी म्हणे मड्डम का फड्डम काहीतरी पण तुम्ही म्हणाले घेणं ना देणं पोकटचं कंदील लावणं. त्याला पाठवून द्या लवकर. काय माय काय लेकरू. माझ्या डोक्याचं तर नुसतं तडून तशा वाजायची वेळ येऊन राहिली. हे आमचं घर म्हणजे म्युझियम आहे म्युझियम. ते पोरग इकडे बोलतोय तिकडे बोलतोय. त्याच्या मनातला गोंधळ बाप म्हणून ज्या दिवशी मला कळन तो दिवस काय बोललो तू माझ्याकडे म्हातारीकडे काय बोललो. तिकडे पोरगी पाहिली म्हणून तू लंडनला का इकडे नाहीत का पोरी का इकडच्या पोरी खापल्या सगळ्या. बरे ह्याकने शिकायला गेला होता पोरी पाहायला गेला होता. बोल ना बाबा. बाबा म्हणजे त्याचं काय बाबा की मला जी मुलगी आवडली मला जी मुलगी आवडली त्याचं कारण असं की आय लव्ह दॅट गर्ल आय लव्ह दॅट गर्ल. काय म्हणावं झाला का नो पप्पा नो म्हणजे मला असं म्हणायचं की मी प्रेम करतो प्रेम. असं काशीनाथ तुला कितीच सांगितलं बोलताना हातवारी नको गुरी जाऊ. मागवा असं आता असं आमच्या टकोऱ्यात काही येतं ना. म्हणजे पोरीच गेली नाही नाव गाव काय नाव आहे त्या पोरीचं. त्या पोरीचं नाव काय आहे काशीनाथ. त्या मुलीचं नाव शुडी शुडी रेश शुडी जुडी ह्याची जुडी मेथीची आंबाड्याची करडीची काय नाव आहे जुडी. काशीनाथ नाव कशी असतील कलावती पद्मावती चंद्रावती मैनावती या नावाने एक दणका काय तू म्हणे जुडी. जुडीच्या बाबाचं नाव काय. तिच्या वडिलांचं नाव मिस्टर जॉन जानराव आहे का. काय करतो जानराव पोटा पाण्याचा धंदा पोटा पाणी. बाबा ही इज बिग इंडस्ट्रीज आणि ते या देशामध्ये येऊन गेलेले असं जीवनाकडे पाहण्याचं एक सोशल आस्पेक्ट एक सोशल विजन अरे मौर वरीचं काय बोलले नाही कुंडली गोत्र जात पात कोणत्या जातीची बाबा ते इंग्रज आहेत इंग्रज
काशीनाथ हे लग्न होईल